नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर पिठले हे बेसनापासून केलेली व्हेजिटेरियन महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. इथे आपण साहित्य पाहूया. इथे मी मेथी दाणे घेतले, मग राई, जिरं, मग इथे हिंग आणि हळद घेतले, मीठ, मग कढीपत्ता घेतले, 2 काट्या घेतल्या कढीपत्त्याच्या, 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा. आता इकडे मी अर्धा कप बेसन घेतलंय. बेसन म्हणजे चण्याचं पीठ. इथे कोथिंबीर घेतली गार्निश करायसाठी आणि इथे पाणी घेतलंय, तेल ऑफकोर्स. तर आता आपण चालू करूया. इथे मी पहिला बेसन घेतले बोलमध्ये एका आणि 1.5 कप पाणी त्यामध्ये मिक्स करणार. जर तुम्ही 1 कपाचं बेसन घेणार असाल तर तुम्हाला 3 कप पाणी लागणार. ठीक आहे, 3 टाइम्स. तर आता हे आपण नीट पेसाळून घेऊया. हे बेसन त्याचा एकजीव झाला पाहिजे आणि काही लम्स नाही राहिले पाहिजे त्याच्यामध्ये. ठीक आहे, हे बेसन इज द मेन इन्ग्रेडियंट आणि ते एवढं टेस्टी होते ना. आणि तुम्ही भाकरी आणि झुणका ऐकलंच असेल ना, हे सिमिलर आहे पण हे पिठलं. आता इकडे मी तेल घेतलंय. तेल चांगलं तापलं की मी राईची फोडणी देणार. वाव, राई चांगली अशी तडतडायला लागली ना की आपण पहिला गॅस कमी करायचा. आता आपण मेथी दाणे होते ना मी दाखवले, ते जास्त नाही, मेथी दाणे एकदम कमी लागतात, पण ह्याच्याने त्या पिठल्याचा स्वाद वाढतो. मेथी दाणे घातले. आता मी प्रत्येक वेळा फोडणी मी ते फिरवणार कलथा, म्हणजे ती जळणार नाही. हा फोडणी. आता जिरं घातले. आता तिखटपणासाठी आपण हिरव्या मिरच्या, मी ते 2 हिरव्या मिरच्या घेतले. बऱ्यापैकी तिखट होते हे पिठलं. इथे कढीपत्ता 2 लांजक्या घेतल्या मी कढीपत्ता. हा, आणि एकदम छान कढीपत्त्याने पण पिठल्याचा स्वाद एकदम छान लागतो एकदम. इथे हिंग आणि हळद घेतले. हिंग मस्ट आहे कारण आपण इथे बेसनाचं करतोय ना, तर बेसन नाही तर नडतो ना आपल्याला, म्हणून ते हिंग गरज आहे हिंग घालायची. ठीक आहे, आता फोडणी तुमची नीट झाली की आपला तो कांदा होता ना चिरलेला, तो घालायचा. आता हा कांदा चांगला तुमचा परतून घ्या, त्याचा कच्चेपणा जाऊ द्या कांद्याचा. पण त्याच्यात मीठ घालूया. आपण चूल अजून सिमवरच ठेवली, हा, हायवर ठेवू नका. आता ते बेसन आपण मिक्स केलं होतं ना, मी आता बेसन मी चांगलं फेसाळलं, तरी पण मी इथे चाळणी घेतलंय म्हणजे लम्स राहायला नको म्हणून. चला, आता आपल्याला फक्त हे छानपैकी स्टर करत बसायचं 5-10 मिनटं, जेणेकरून ते बेसन आपलं शिजलं पाहिजे. आणि आता हे कसं पाणी पाणी दिसतंय ना, ते सगळं ते बेसन छान एकजीव होईपर्यंत आपल्याला करायचं. तर हे बेसन कच्चं राहता कामा नाही. तुम्हाला खूप काळजी घ्यायला पाहिजे की हे बेसन शिजलं पाहिजे. हा, तुम्ही आता इथे हाय ठेवू शकता तुमचा गॅस. हे करताना हायवर ठेवा आता गॅस. आता 5-10 मिनटं झाली माझी. आता पाहू शकता तुम्ही कसं ते वेगळं बदल झाला एकदम पिठल्यामध्ये. तर आपलं पिठलं तयार आहे. तुम्ही आता ह्यावेळी टेस्ट करू शकता. मी तुम्हाला कळालं की बाबा बेसन कच्चं नाही ना राहिलेलं. हां, मग चांगलं नाही लागणार तुम्हाला कच्चं बेसन. आणि इकडे तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता ह्यावेळी. झालं आपलं पिठलं तयार आहे. वाट काय बघतात, या गरम गरम भाकरीबरोबर पिठलं खायला. आणि हे भाकरी आणि चपाती नाही, तुम्ही हे पिठलं भाताबरोबर पण खाऊ शकता.
मी एकदा पुण्याला लग्नामध्ये एका इकडे पिठलं भात खाल्लेलं संध्याकाळचं तिकडे, आणि मला एवढं आवडलं ते पिठलं भात. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा पिठलं भात. एकदम ओक्या पिठलं आणि भाकरी, ज्वारीची भाकरी, आणखीन हे पिठलं, कच्चा कांदा ठेचलेला आणि हिरव्या मिरच्या, मग अजून तिखटपणा आवडत असेल तर, किंवा ठेचा, यम्मी. मला नक्की आवडणार आहे. तर ट्राय करा. आणि आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. आणि माझं पुस्तक असं पाहिजे असेल तर ॲमेझॉन किंवा नोशन प्रेसवर मिळते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.